आपल्या प्रभागात असणाऱ्या वस्त्यांमधील तरुण मुलामुलींचं जीवनमान सुधारावं, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा यासाठी पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश मधुकर बिडकर यांनी अनेक प्रकल्प राबवले। यातीलच एक प्रकल्प म्हणजे लाईट हाऊस प्रोजेक्ट। आज याच प्रोजेक्ट बद्दल सविस्तर जाणून घेऊयात। महानगरपालिकेच्या शाळेत 2021 मध्ये लाईट हाऊस प्रकल्प। खरं तर वस्ती भागातील अनेक तरुण मुलामुलींना शैक्षणिक अभावामुळे हाताला काम मिळत नाही, रोजगार उपलब्ध होत नाही। खरं तर आर्थिक कारणांमुळे जरी या मुलामुलींना शिकता आलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या अंगी मोठ्या प्रमाणात कला कौशल्य असतात। या सगळ्याचा विचार करूनच आणि कला कौशल्यांचा विकास होऊन या तरुणांच्या हाताला काम मिळावं, इतर मुलांप्रमाणे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणूनच गणेश बिडकर यांनी सोमवार पेठेतील भोलागिरी या महानगरपालिकेच्या शाळेत 2021 मध्ये लाईट हाऊस प्रकल्प सुरू केला। याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ तसेच गणेश पेठ या भागात असणाऱ्या वस्त्यांमधील तरुणांना झाला। लाईट हाऊस प्रोजेक्टमुळे अनेकांना नोकऱ्या। या लाईट हाऊस प्रोजेक्टचा मुख्य हेतू हा वस्ती पातळीवरील तरुण तरुणींसाठी रोजगार निर्मिती व्हावी असा आहे। प्रोजेक्टच्या माध्यमातून 18 ते 30 वयोगटातील तरुण तरुणींना यामध्ये 1 महिन्याचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामधून स्वतःची करिअर विषयक स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी आणि त्यातून स्वतःसोबत कुटुंबासाठी उपजीविकेचे साधन निर्माण करण्यास मदत होते। या प्रकल्पातून 2021 पासून 2025 पर्यंत 1500हून अधिक तरुण तरुणींनी ट्रेनिंग घेतले आणि त्यातील 550हून अधिक तरुण तरुणींना नोकरी देखील मिळाली आहे। लाईट हाऊस मध्ये कोणकोणते प्रोजेक्ट आहेत पाहूया। इच्छुक तरुण तरुणीला कोणत्या क्षेत्रात आवड आहे तसंच गुणवत्ता, क्षमता, व्यक्तिमत्व याविषयी अधिक माहिती देणारी करिअर टेस्ट घेतली जाते। त्यानंतर प्रोजेक्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जातं, जसे की टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग सहाय्यक, कुकिंग, ग्राफिक डिझाईन, सॉफ्टवेअर लँग्वेजेस यासह इतर अनेक कोर्सेसचे ट्रेनिंग इथं दिलं जातं। अशा उच्च दर्जाच्या लाईट हाऊस प्रोजेक्टमध्ये मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे वस्ती भागातील अनेक मुलामुलींचं जीवनमान सुधारण्याचं काम गणेश बिडकर यांनी केलंय, ज्यामुळे विशेषतः वस्ती पातळीवरील मुलं ही गुन्हेगारीच्या आणि चुकीच्या मार्गाला न जाता एका मुख्य प्रवाहात आली, स्वतःचं करिअर आणि भविष्य उज्ज्वल करून स्वतःच्या पायावर उभं राहिली आहेत। तर मंडळी, गणेश बिडकर यांनी उभारलेल्या लाईट हाऊस प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।